डॉक्टर मोनिका, रिपोर्ट्स. मोनिका, रिपोर्ट्स. रिपोर्ट्स. सर ऍक्च्युली मॅडमनी माझ्याकडे दिली होती रिपोर्ट्स. दे आर विथ मी. सॉरी. मॅम, हा तर एक्सक्यूज मी स्नेहलता मॅम, मला थोडंसं बोलायचं आहे. प्लीज गो अहेड. डॉक्टर मोनिका, डॉक्टर मोनिका, तुमचं लक्ष आहे की नाही जरा ते चेक करत होतो. काय आहे, इथे DS मेडिकल कॉलेजच्या फ्युचरची मीटिंग सुरू आहे, त्यासाठी मंडळी ही जमलेली आहेत. पण मला असं वाटतं की तुम्हाला काही इंटरेस्ट दिसत नाहीये. हा, तुम्हाला काही वेगळ्या विषयावर बोलायचं आहे का? जरा वेगळा विषय काढूया का आपण? नाही, तसं काहीच नाहीये. I don't want any excuses. If you are not interested, please leave. Actually, Dr. Vikrant, please try and understand. Yes, actually we are trying. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुमचे पर्सनल प्रॉब्लेम, पर्सनल इश्यूज जे काही असतील ते तुमच्यापर्यंतच ठेवा, इथे नको. प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या वेगळ्या ठेवायला शिका. ओके, तुम्ही DS मेडिकल कॉलेजचे डीन आहात, डीन. त्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला कळायला हव्यात. ऍज अ डॉक्टर आणि ऍज अ डीन मी तुमच्याकडून एवढं एक्सपेक्ट करू शकतो ना, की नाही? I'm sorry. हेच हवं होतं. ह्या दुसऱ्यांना ऐकवणार, नियम सांगणार आणि स्वतः काय? बरं झालं विक्रांत सर ओरडले, ते पण स्नेहलता मॅमच्या समोर. असंच पाहिजे. सॉरी मोटू, पण तुला दुसरं कोणी काही बोलण्याच्या आधी मी बोललो, कारण तुला दुसरं कोणी बोललेलं मला चाललं नसतं. Thank you, madam. थँक्यू. थँक ऑल ऑफ यू. थँक्यू. आणि तुम्ही वर्कआउट करून मला मेल करा, मग मी फॉरवर्ड करीन. ओके. थँक्यू. थँक्स. थँक्स. थँक्यू. बरं चल स्नेह, मी पण जातो. जातो नाही रे बाबा, येतो म्हणावं. हा, ओके, येतो. ठीक आहे, चल. ए जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. बस. मला माहिती आहे तू मला का थांबवलेस ते. आय एम सॉरी, मी मोनिकाला सगळ्यांसमोर खूप काही बोललो ना. यू शुड बी सॉरी. तू मोनिकाला बोललास म्हणून नाही, पण तूही तेच करत होतास ज्याच्यासाठी तू मोनिकाला बोललास, म्हणून तुला सॉरी म्हणायला हवं. पण एका अर्थी ते बरोबरच आहे. काम आणि पर्सनल लाईफ
या दोन गोष्टी वेगळ्याच ठेवायला हव्यात. तरी आय एम सॉरी. मला कळत नाहीये, गेले काही दिवस मोनिका खूप डिस्टर्ब आहे ग. काहीतरी बिनसलंय तिचं. मला पण नाही सांगत आहे. तुला काही बोलली आहे का? माझ्याशी कुठे काय बोलते ती? मला वाटलं तिचा जुना फ्रेंड, बेस्ट फ्रेंड आलाय, त्याच्याशी बोलली असेल काही. अगं नाही ना, मला पण काही बोलली नाही ती. पण मी खूप प्रयत्न केले, पण काहीच उपयोग नाही. कसं आहे ना विक्रांत, तू नुकताच कॉलेजला जॉईन झालायस डीन म्हणून. तुम्हा दोघांच्याही रिस्पॉन्सिबिलिटीज इक्वल आहेत. तू काय किंवा मोनिका काय, तुम्ही दोघांनीही परफेक्ट असावं अशी माझी इच्छा आहे. हो बरोबर आहे. आता आम्ही एकमेकांना हेल्प करणं, समजून घेणं फार गरजेचं आहे. पण काय होतंय माहितीये का, नो एक्सक्युजेस. मोनिका माझी मुलगी असली तरी अशा चुका ना तिच्याकडून एक्सपेक्टेड आहेत ना तुझ्याकडनं. कॉलेजच्या कामात हयगय झालेली मला चालणार नाही. हो हो, यापुढे तू कंप्लेंट करशील अशी वेळ येऊ देणार नाही मी. बिलीव्ह मी प्लीज. आय बिलीव्ह इन यू. म्हणूनच तुझ्याशी बोलतीये. चल येतो. अरे हो, तुझ्या त्या स्वीट डिशचं स्टेटस काय आहे? स्वीट डिश? अरे जिच्यासाठी तू 7 समुंदर पार करके आलायस इथे. मला नाही कळत आहे तू काय बोलतेस. अरे तू तिच्या प्रेमात आहेस हे तुझ्या डोळ्यात बघून कळतंय मला. पण ती तुझ्या प्रेमात आहे का? तू तिच्यासाठी थांबलायस, पण ती तुझ्यासाठी थांबलीये का? का नाही, मी हा विचारच नाही केला कधी. अरे मग कर. इतका हुशार आणि समजूतदार आहेस तू. समोरच्याला गृहीत धरायचं नाही एवढी साधी गोष्ट नाही कळत तुला? तो खरंच माझ्या म्हणजे अगदीच लक्षात पण नाही आलं ग माझ्या. हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या जनरेशनचा. मोठमोठ्या गोष्टींच्या मागे लागता आणि छोट्या छोट्या गोष्टी स्किप करून टाकता. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ती जी कोणी स्वीट डिश आहे ना, तिचं स्टेटस चेक कर. हो करतो. हे चक्रव्यूह आहे. तयारीशिवाय आज शिरलास तर बाहेर पडता येणार नाही. हा, पण माझा कृष्ण आहे ना माझ्या बरोबर, मला चक्रव्यूहातून बाहेर काढायला. आधी तुला घराबाहेर काढायला हवं. अगं का? एवढं लेक्चर दिलं तरी अजून इथंच आहेस. जायचं नाहीये? हो जायचंय, पण डॉलीची समजूत काढायची आहे ना? हो ना. जा, आधी हा टास्क पूर्ण कर, मग नंतर सगळं. येस. मला ना तू मोठूपेक्षा तू जास्त आवडतेस. किती सॉर्टेड आहेस ना तू. समजूत मोनिकाची काढायची आहे, माझी नाही. येस. आधीच खूप उशीर केलायस. चल मी माझी कामं आवरते. हो मी आलोच. खरंच विक्रांत, तू जितका चांगला मित्र आहेस, माणूस म्हणूनही तेवढाच उत्तम आहेस. आणि माझ्या डॉलीला आता सगळ्यात जास्त गरज कोणाची असेल तर ती तुझ्यासारख्या छान मित्राची. मी नाहीये रूम मध्ये. ए मोटू काही काय बोलते, चल ना उघड ना दरवाजा आता. गेट लॉस. मी अरे- रूम मध्ये नाहीये. ए मोटू, अरे मला बोलायचं तुझ्याशी. मला काही नाही बोलायचंय तुझ्याशी. अरे मोटू ऐक ना यार तू. Oh shit! 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 अरे यार! अडकलं का बोट दारात? यार लागलं, खूप लागलं का? कुठे लागलंय? ते बघ ना, ते बघ तिकडे लागलं. हे काय, ते काय? हे बघ इथे लागलंय बघ. मूर्ख. सॉरी. आणखीन काय ऐकवायचं म्हणून इथे आलायस ते? हो आहे, बाकी आहे. बोल. तुझ्यावर रागवतेस ना, तेव्हा मी खूप छान दिसते. तुझ्यावर रागवतेस तेव्हा तुझ्या गालावर खूप छान खळी पडते. रागवल्यानंतर कोणाच्या गालावरची खळी दिसते? अरे नाही पडत ना, मग हस ना जरा, म्हणजे पडते ना. प्लीज गेट लॉस्ट. अरे थँक्यू. वा छान मेंटेन केले सर. हे सांगायला आलायस तू इकडे? हा मग. अरे वा, एवढी पुस्तकं. सायकोलॉजी हे वाचतेस की फक्त शो साठी ठेवलंय फक्त? काय करायचंय? मी वाचेन नाही तर काही करेन. अरे वाचन नाही तर काय करेन म्हणजे? तुझा नो, हम आए थे अपनी मर्जी से, हम जाएंगे अपनी मर्जी से. समजी? तू हाताला धरून हाकलवलंस ना मला, तरी मी इथून जाणार नाहीये, तुझ्या आयुष्यातून जाणार नाहीये. काय त्रास आहेस तू? हा तेच विचारतो मी तुला, काय त्रास काय सांग ना मला. अरे तिकडे सगळ्यांच्या समोर माझा इन्सल्ट केलंयस आणि आता मलाच विचार की मला काय त्रास आहे म्हणून. हा नाही, सॉरी. व्हॉट? अरे सॉरी कळत नाहीये का? हातवारे करून सांगू का? कानात काय प्रॉब्लेम आहे का तुझ्या? गेट लॉस्ट.
अरे सॉरी म्हणतो ना. ओके, मी तुझा अपमान केला, सगळ्यांसमोर अपमान केला, तुला राग आला, त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. सॉरी. पण काय उपयोग आहे? अपमान तिकडे सगळ्यांच्या समोर केलास आणि आता माफी इथं आला जेव्हा मी एकटी. ओके, मग काय करू सांग मला. मला नाही माहिती, जातो इथून. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हॅलो. अरे एवढं चांगलं ते मग अजून. हा हे बघ, हे छान. घे ना, आता छान आहे ते. माहितीये मला, माझंच आहे. बरं, ओके ओके ओके. सॉरी 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 सॉरी. डन. नाही, नाउ गेट लॉस्ट. नो. तुम रूठा ना करो, मेरी जान निकल जाती है. तुम हंसती रहती हो तो एक बिजली सी चमक जाती है. 100 साल पहले मुझे. शिट. अरे मोटू, गलत आदमी से पंगा लिया तूने. यू हैव टू पे फॉर दैट. आय डोंट केअर. बट आय डू यार. अरे मला काळजी आहे तुझी. गेला नाही अजून. हे बघ, आजच्या दिवसात तुला हसवल्याशिवाय मी जाणार नाहीये, कळलं का तुला. Oh, shit. तुम्ही पण मारते. बाप रे, हे विक्रांत सर सॉलिड आहेत ना. काय सुनावलंय त्यांनी मोनिका मॅडम ना. तुम्हाला दुसरा काहीच विषय नाही काय? घरातून येऊन इथे कॉलेज पर्यंत आलो तरी तोच विषय. बदला ना आता विषय काहीतरी. हे काय? काही म्हणा, पण एवढी हिंमत कोणाचीच नाहीये. आपण मीटिंगचा एजेंडा डिस्कस करूया का? नाहीतर विक्रांत सर पुन्हा आपल्याला ओरडतील. करेक्ट आहे सर. खरंच विक्रांत सरांनी एवढं बोलायला नको हवं होतं मोनिका मॅमना. डॉक्टर सचिन, यू टू. तुम्ही पण. ऐका ना, नॅक साठी आपल्याला वेगवेगळ्या कमिटीज फॉर्म कराव्या लागतील. तर कोण कुठल्या कमिटीमध्ये असेल हे जर विक्रांत सरांनी मला विचारलं तर मी काय सांगू? अहो, तुमच्या मोनिका मॅडमलाच विचारा ना, त्याच सांगतील विक्रांत सरांना काय आवडतं आणि काय नाही. त्यांना तर आजकाल सगळंच ठाऊक असतं ना. आणि हे रागवणं वगैरे सगळी नाटकं असतात ना. थोडक्यात काय, तर मी मारल्यासारखं करायचं आणि तू रडल्यासारखं करायचं. विल डिस्कस अबाउट द मीटिंग एजेंडा प्लीज. हो हो, आम्ही लाख बोलणार हो, पण ना इथे डॉक्टर विक्रांत ना मोनिका मॅडम. मग फायनलाइज कोण करणार? हो, विक्रांत सर यायला हवे होते. हो ना, पण आलेत का अजून? कुठे थांबलेत देव जाणे. कुठे थांबलेत ते? रुसवा काढायला. हॅलो प्लीज ऐका ना. आपण फारच डायव्हर्ट होतोय आपल्या मीटिंग एजेंडापासून आणि आपण खूपच त्यांच्या पर्सनल लाईफवर बोलतोय, इजंट इट? पण विक्रांत सर आहेतच स्मार्ट. आणि मोनिका मॅमचे परफेक्ट मॅच. दोघांची जोडी किती छान वाटते ना. मेड फॉर इच अदर. कोणी आणले रे थर्ड क्लास फुगे? अरे रात्रभर फुगत राहिलो ना तरी फुगणार नाही. फुग्याची आयडिया कोणाची होती आयडिया? अरे कधी फुगवणार, कधी डेकोरेशन करणार, कस्टमरला काय दाखवणार आपण? सॉरी ना. नाही सॉरी नाही. आता जोपर्यंत आपण स्टॉप बोलत नाही ना तोपर्यंत तू फुग्यात हवा भरत राहणार. चल चालू हो. चल बर चल. फुल करतो. कतला नल्ला आटम आणलाय त्याची. वा 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 वा. हे असं केलं ना की हार्टचं पंपिंग खूप चांगलं होतं. मी फुगू? अहो नाही असं कसं विक्रांत सर तुम्ही इथे. विक्रांत सर, चलो बाय. अहो नाही आधी विक्रांत तू इथे. दॅट्स गुड. काय अर्जंट काम होतं? काय प्लॉट वगैरे हवाय? अर्जंट काही नाही. अरे तुलाच भेटायला आलो होतो. हे चालेल ना? बस काय, तू आला ना नेहमी वेलकम आहे तुझ्यासाठी. तुमच्यासाठी काय पण. क्या बात आहे. मग चल बसून बोलूया. बसून बोलायचंय नाही ते. आता तू म्हणाला होतास तुमच्यासाठी काय पण, आणि आता तू म्हणतोस की असं नाही, हे चुकीचं आहे. नाही कसं आहे ते, आपल्याकडे एका पार्टीची ऑर्डर आली आहे ना, ते प्रपोज वाला मॅटर आहे, सगळी तयारी करायची म्हणून ये फुगे वगैरे त्यात थोडा बिझी होतो आपण. बाबा तुला राग नाही ना आला? अरे नाही
अरे तू तुझं काम प्रामाणिकपणे करतो हे बघून बरंच वाटतंय मला. आणि तुझी भाषा पण खूप मस्त आहे हा. मला शिकव. ए सांग ना, मी मदत करतो तुला. अरे हा? अरे नको कशाला, तू बस ना, तू थंड घे. नाही थंड नको. अरे मला कफचा त्रास आहे त्यामुळे शक्यतो थंड मी घेत नाही. अरे अरे थंड घे म्हणजे प्यायचा थंड नाही. मग थंड घे म्हणजे तू टेन्शन घेऊ नको असा. ओके ओके, टेन्शन घेऊला थंड घे. ओके. नाही नाही थंड नाही, थंड. थंड हा. थंड घे. नाही जर इंटरेस्टिंग. अरे तू बस ना, तुझ्यासाठी थंड थंड नाही, गरम देवोनी का स्पेशल कॉफी. ए मग चल मी पण तुला मदत करतो. ते म्हणतात ना, दोन प्रेम करणाऱ्यांना मदत केली तर आपलं प्रेम मिळवून देण्यासाठी देव आपली मदत करतो. देव देव वरचा देव. देव. ए थांब, मला सांग हे कुठला कलर यातला तुला पाहिजेल तो. पाहिजेल तो. वा मस्त आहे हा. ए मला शिकव ही भाषा यार प्लीज. शिकवणार, नक्की शिकवणार. अरे पण तू कशाला काम करतोय, आपल्याकडे पोर आहेत ना, आपण यांच्याकडनं करून घेतो रे. अरे तू का ऑकवर्ड फील करतोयस. आपण एक काम करूया, आपण काम करता करता बोलूया, म्हणजे माझंही काम होईल तुझंही काम होईल. हा चालेल ना. सांग कुठला कलर यातला. हा हा बेस्ट आहे, मस्त आहे. हा वाव, माझा फेवरेट कलर आहे. मोनिकाचा फेवरेट कलर कुठला आहे. डॉलीबाईंचा फेवरेट. तुला कशाला पाहिजे. अरे असं काही नाही, खूप वर्ष भेटलो नाही ना आम्ही, तर तिच्या आवडी निवडी त्याच आहेत की बदलल्या आहेत ते मला कळत नाहीये. आणि त्यासाठी तुझी आणि देवाची हेल्प होणार आहे मला. आपली मदत कशासाठी. अरे मला मोनिकाला इम्प्रेस करायचंय. तुमच्या दोघांची मदत लागणारच. करणार ना आपण, मदत करणार. अरे करा ना, काम करा ना. पोरं पण ना कोणीतरी बोलवतंय वाटतं आपल्याला. आपण आलो बघून अरे येतो. सत्या, आलो आलो. अरे ऐक ना. अरे ऐक ना. ए, सत्या ऐक ना, मी काय म्हणतो तुला. तुझ्यासाठी काय खायला मागू, काय सँडविच किंवा बर्गर पिझ्झा अशातला काहीतरी भारी. अरे मला काही खायला नकोय, मला मदत हवी आहे तुझी बस. सांगा ना काय मी सांगतो. आज तू ट्रीट दे. हो बाबा. विक्रांत सर. कबीर राधा. राधा कबीर. 1 सेकंड. हॅलो सर. हॅलो, तुम्ही इथे. तर लेक्चर अटेंड करून कॉलेज संपल्यावर मित्रांबरोबर जर कुठे बाहेर जायचं असेल तरी तुमची परमिशन घ्यावी लागते का. ये भाई. ओके ओके, चिल चिल, मी सहज विचारलं. नो सर, मी तुमचं कन्सर्न समजू शकते. आय एम सॉरी. गुड. आता मला कळलं की तुम्ही मोनिकाचे सर्वात चांगले स्टुडंट का आहात. थँक्यू सर. राधा चल निघूया. अरे आत्ता आलात, आत्ता निघालात. इफ यू डोंट माइंड तुम्ही मला जॉईन करा ना. वाव सर, दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू सो मच. ग्रेट. या. थँक्यू. मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना करत आहे. नाही म्हणजे तुमचा छान प्लॅन ठरला होता आणि विक्रांत नावाचा माणूस मध्येच आला वगैरे वगैरे असं काही नाही होतंय ना. नो सर, नॉट एट ऑल. उलट आम्ही तुम्हाला कंपनी देणार आहोत या विचारानेच मी खूप एक्साइटेड. नाही ऍक्च्युली असं काही नाहीये. तुम्ही आमचे सर आहात, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणून. आय लाईक इट. यु नो, मोनिका जेव्हा कॉलेजमध्ये होती ना, सेम सेम असाच ऍटिट्यूड होता तिचा. रिअली सर. हा येस. सर, मोनिका मॅम बद्दल अजून काही गोष्टी सांगा ना. म्हणजे कॉलेजच्या गमती जमती किंवा अजून असे काही किस्से. आणि मोनिका मॅम बद्दल तुम्हीच जास्त छान सांगू शकता ना आम्हाला. अरे मी काय सांगणार, मीच तुम्हाला विचारणार होतो. तुम्ही मोनिकाचे खूप चांगले स्टुडंट आहात तर तुम्हीच मला सांगा. नाही आम्हाला फारशी काही माहिती नाहीये. हे बघा, आम्ही फर्स्ट इयरचे स्टुडंट्स आहोत आणि अभ्यासा व्यतिरिक्त बाकी कोणत्याही गोष्टीतनं आम्हाला इंटरेस्ट नाहीये. काही काय सर, तुम्हाला मी सांगते, मोनिका मॅम बद्दल मला खूप माहिती आहे. आणि तसंही लॉकडाऊन मध्ये आम्ही त्यांच्याच घरी राहिला होतो. अच्छा. मी तुम्हाला सांगू का, मोनिका मॅम ना माझ्या खूप फेवरेट आहेत.
त्यांनी ना लॉकडाऊन मध्ये काय केलं होतं माहितीये का? काय? चुलीवर मटण भाकरी. व्हॉट? मटण भाकरी मोनिकाने? सेम सेम आमची सुद्धा अशीच रिएक्शन होती सगळ्यांची. वा वा वा, मस्त, खूपच छान काम केलंस. थँक्यू सो मच. वेलकम सर. बरं, मी निघू का? सर. मला खूप अर्जंट काम आहे जरा. इफ डोंट. बर. यस. बाय. बाय.